थँक्यू सो मच की परमेश्वराचे साठी तुम्ही नवनवे गीत आणत आहात. देव निश्चित तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये अजून अधिकरित्या सामर्थ्याने उभे करेल. ही तर आधी सुरुवात आहे, अजून तुमचा अंत खूप मोठा असणार आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या सगळ्यांचं देखील बरं का. तुम्ही सगळ्यांनी पण किती छान तयार होऊन आज देवाच्या मंदिरात 3 सण साजरे करायचे असतात. आपल्याला शिकवलंय. आपण सहज येतो का? नाही नाही नाही. माझी पहिली ओवाळणी आठवड्याची. आता मला आठवड्यावर पळायचं आहे, मला शिकायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे, जे काही करायचं आहे त्याच्यासाठी माझी पहिली ओवाळणी कुठं व्हायला पाहिजे? परमेश्वराच्या मंदिरात. माझी खुद्द परमेश्वराचं वचन सांगतं, हे माझं शरीर, माझं जिवंत रूपी शरीर, मी पहिली पिकाची पहिली ओवाळणी म्हणून मी आठवड्यात कुठेही नाही पहिल्यांदा तर तुझ्या मंदिरात येऊन मला स्वतःला सादर करणार. आणि परमेश्वर मग बघतो मी पुढचा आठवडा कसं किती सुंदर जाईल. हो की नाही? हे खूप सुंदर आहे. परमेश्वराच्या मेजात सहभागी होणं, परमेश्वराच्या उपस्थित राहणं, त्याला आपल्याला नाही का सर उदय त्याची स्तुती करणं, हे खूप खूप चांगलं आहे. आणि हे किती चांगला वाटा निवडून तुम्ही आलात. किती छान वाटलं असेल परमेश्वराला. आज किती महत्वाची कामं होती, सगळं होतं, पण परमेश्वराची लेकरांनी एक चांगला वाटा निवडला. परमेश्वराच्या मंदिरात यावं आणि स्वतःचं समर्पण करावं. आणि तुमचं हे समर्पण परमेश्वराला निश्चित आणि खचित आवडलेलं आहे बरं का. तो खूप आनंदी असतो. लेकरांनी छोटीशी गोष्ट केली ना, पप्पाला खूप आवडतं. खूप मोठं असं भारी केल्यावरच आवडतं असं नाही. एक किंचित स्माईल, एक पळत पळत दिलेलं हक, हे सगळं काही इतर आवडतं. म्हणून हे तुम्ही जे त्याचे लेकरं आहात ना, तुम्ही केलेले एक स्तुतीचं असं एक 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 मूव त्याला आवडतं. एक असं हात उचललेला आवडतो. हो की नाही? तुम्ही कसे पण असा, पण तुम्ही जे काही करता ना ते त्याला आवडतं. आणि जेव्हा त्याला आवडतं ना, मग त्याचे स्वर्गदूत तयारच असतात. इस पर आशीष उडेल, बोल दे खुदा बाप तू बोल दे. आणि तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन देवदूत निघालेले आहेत, प्रवासात आहेत. दानियेलच्या पुस्तकात हे खूप छान शिकायला मिळतं की परमेश्वर आपल्या प्रार्थनेचे उत्तर कसं देवदूतांकडनं घेऊन पाठवतो. जे मी बोलत आहे ते लिटरली खरं बरं का. असंच आहे. किती जणांना वाटतं असंच आहे? तुम्ही आता स्तुती केलीत का नाही, तर तो ऋणी राहत नाही. चला आता घेऊन टाकू. ते आशीर्वाद घेऊन निघाले म्हणा, निघाले. स्वीकारणार का? येस, तयार राहा. आता बसल्या बसल्या येतील, जाईपर्यंत येईल, घरापर्यंत येईल, मला माहित नाही कुठे येईल, कारण त्याच्या उत्तरांचे समय त्याला देवाला माहित आहे. या वर्षासाठी आम्ही वचन दिलेलं देवानी. वाचायचं का? वाचूया. मिळालं सगळ्यांना? आपापल्या घरामध्ये ठेवलंय? येस. याची पूजा करायची नाही बरं. हे देवाचं जिवंत वचन आहे. फक्त वाचलात तरी ते काम होतंय, अंतःकरणात साठवलं तरी काम होतंय. किती छान देवाने आपल्याला असं कृत्यांमध्ये अडकवलेलं नाही. रोज सकाळी उठून घंटी वाजून काहीतरी करता आलं असतं, पण देवाने खूप सुंदररित्या आपल्याला बंधमुक्त केलेलं आहे. हो की नाही? देवाचे नाम युगानुयुग धन्यवादित असो. म्हणा, देवाचे नाम युगानुयुग धन्यवादित असो, कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहे. तोच प्रसंग व समय बदलतो. खूप महत्वाचं आहे. तुमचं सगळं सीझन, तुमचं सगळं सिच्युएशन, सगळे टायमिंग बदलणार देव आहे. तोच प्रसंग व समय बदलतो. तोच राजा स्थानापन्न अथवा स्थान भ्रष्ट करीतो. तो ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो. आमेन. ही अभिवचनं या वर्षासाठी मिळालेली आहेत आणि आपण त्याच वचनातून मागच्या रविवारी आपण पाहत होतो. म्हणजे नाही का 31च्या सर्व्हिसमध्ये पाहत होतो. दानियेलचा 2रा अध्याय आपण पाहिलं. 1 ते 24 वचन आपण वाचली. त्यातलं 2ऱ्या अध्यायातील 20 आणि 21 वचन आपण या वर्षासाठी क्लेम केलेल्या देवाकडे या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते सिद्धीस जावो. तुम्हाला तो स्थानापन्न करणार आहे. यस, तुमचे प्रसंग आणि समय बदलणार आहे तुझ्या वेळेस. हो की नाही? असा तो देव आहे. खूप खूप तुमच्याकडे जे काही बुद्धी आहे, तुम्ही अजून बुद्धिमान व्हावं असं तो करणार आहे. तुमच्याकडे किती ज्ञान आहे त्याच्याहून अधिक ज्ञानी तुम्हाला तो करणार आहे. हे सामेन ते ग्रहण करा प्रियानो, ग्रहण करा. तुम्ही कुठेतरी नॉलेजमध्ये लॅक करत असाल तर आज देव बाप म्हणत असेल, नाही, डोंट वरी, तुझ्याकडे जे ज्ञान आहे त्याच्याहून अधिक मी तुला ज्ञान देणार. जे लोक
लोकांकडे नाही, ज्याने आता परिश्रम केले ते ज्ञान मिळवण्यासाठी, ते ज्ञान मी असंच तुला देईन, असंच देईन. कारण तसंच झालं ना. दानियल आणि शद्रक, मेशक, अबेदnego, दानियल या चौघांना ज्यावेळेस नबुकदनेस्सर राजांनी पहिल्या बंदिवानात उचलून आणलं आणि गुलामगिरी करत असताना, ते राजपुत्र राजघराण्यातले लोक ते बरं का, पहिल्या ट्रिपमध्ये त्यांनी त्या लोकांना आणलेलं आहे. त्यामुळे चांगली जीवन जगणारे, त्यांचं वय साधारण 12 ते टीनेजर मधले होते. 12 ते 15 या वयोगटातली ती मुलं होती. 12 ते 15 या वर्ष वयोगटातील मुलांना पकडून आणलं. 3 वर्ष त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं. सगळ्या प्रकारच्या उच्च कोटीच्या ज्ञानामध्ये त्यांना वाटवण्यात आलं. ज्योतिषशास्त्र शिकवण्यात आलं, भविष्यवाणी कशी असते ते शिकवलं, तारकांचं सगळं नभमंडळातील सगळ्या तारांचं त्यांना अभ्यास करण्यासाठी सांगण्यात आलं. उच्च कोटीची संस्कृती होती त्यावेळेसची ती. जवळजवळ पृथ्वी व्यापून टाकेल जवळपास एवढी मोठी सत्ता नबुकदनेस्सराची होती. वर्ल्ड डॉमिनियन अशी त्याचं राज्य होतं. खूप मोठा राजा होता. आणि त्या राजाच्या सगळ्या त्या ह्याच्यात त्याला शिकवण्यासाठी इतके लोक होते. 3 वर्षाची ट्रेनिंग झाली. तुम्ही IAS म्हणा अथवा IPS ची डिग्री म्हणा, माहित नाही, ट्रेनिंग जबरदस्त होती. कारण त्याच्यानंतर त्यांचं डायरेक्ट डेप्युटेशन कुठं होणार होतं? राजदरबारामध्ये, राजाच्या समोर. राजाच्या समोर होणार म्हणजे IAS दर्जाचेच अधिकारी पाहिजे. ते एक प्रकारे IAS ट्रेनिंगसाठी निवडले गेले होते. लक्षात येते? आणि त्या ट्रेनिंगमध्ये बरं आहे, आत्ताच्या ट्रेनिंगमध्ये असं काही शिकवत नाहीत, पण त्यावेळेसच्या ट्रेनिंगमध्ये हे सगळं काही शिकवलं जायचं. अनेक भाषा, अरेबिक त्यांना येत नव्हतं, अरेबिक भाषा त्यांना शिकवण्यात आली. अनेक गोष्टी त्या मुलांवर संस्कारित करण्यात आल्या. पण या चौघांनी स्वतःला डिफाईल नाही का, भ्रष्ट करू दिलं नाही. राजा म्हटला की माझ्या मेजावर जे अन्न असतं का नाही, पेय असतं, ते यांना द्यायचं. आणि ते अन्न पेय यांना मिळत असताना देखील यांनी नाकारलं. खादाड झाले नाहीत ते. खादाडांबद्दल वचन डेंजर सांगते माहिती ना, गळ्याला सुरीच लाव म्हणते. कारण तुमचं काय खरं होत नाही, तुम्हाला कोणीही नष्ट करू शकतं या जगात. अनेक महान लोकांचे मृत्यू असं झालेले आहेत बरं का. सो खूप कॉशियस राहा. असं तो भाग वेगळा. ऍक्च्युली ते अन्न खूप चांगलं होतं असं आहे, परंतु जे लेवी मध्ये सांगितण्यात आलं होतं, जे आज्ञा झाली होती देवाची की हे अन्न खावं आणि हे अन्न खाऊ नये, हे पण त्यांच्याकडे लक्षात होतं की हे काही अन्न होते की जे आपण खाऊ शकत नाही. एक दुसरा एक भाग होता, राजाच्या मेजावर येणारं अन्न हे त्याच्या मानलेल्या देवाच्या नैवेद्यातून यायचा काही भाग. आणि त्यामुळे एक दुसरं वचन सांगतं की असलं अन्न आपण खाऊ नये. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी ते नाकारलं आणि स्वतःला डिफाय होऊ दिलं नाही. त्यांनी स्वतःला भ्रष्ट होऊ दिलं नाही. आणि परिणामी बघतो आपण, साधा शाकाहारी होऊन ते जे व्यवस्थित राजाच्या नाही का प्रोटीन युक्त असं भरपूर नाही का सगळ्या प्रकारच्या जीवनसत्वाचा अभ्यास करून, त्यांचे काय राजाचे मेसवाले असे नव्हते. जो शेफ होता राजाचा, शेफ परफेक्ट नाही का, सगळं काही बनवणारा तो शेफ. ते अन्न रोज खाणारे त्याच्याबरोबर जे शिक्षण घेत होते त्यांच्यापेक्षा हे जास्त तेजोमय निघाले. ते शाकभाजी खाल्ले म्हणून नाही, उद्यापासून लगेच शाकाहारी सुरू असं पण काही जण असतात. देवाचा अभिषेक, तुम्ही शाकाहारी खा नाही तर मांसाहारी खा, देवाने तुम्हाला आढळलेलं नाही आहे. देवाची आज्ञा त्यांनी पाळली. भ्रष्ट झाले नाहीत ते. खायला सांगितलं म्हणून काय पण खाल्ले नाहीत ते. भ्रष्ट झाले नाहीत. देवाज्ञा पाळली म्हणून जो अभिषेक येतो त्या अभिषेकाने तुमचं तेज उजळून येतो. तुम्ही जिथे कुठे जाता ना तिथं अनेक जणांच्या जीवनामध्ये काही जण तोंडावर साक्ष देतात, काही मागे बोलतात. हे कसे नेहमी स्माइलिंग असतात, त्यांच्या चेहऱ्यावर तेज असते, कधीच टेन्शन नसते, असं तुमच्याबद्दलची साक्ष असते. तो अभिषेक काम करत असतो. तुम्ही जे खाता डाएट करता म्हणून नाही. लक्षात येते? ते केलं पाहिजे, मी ते नाकारत नाही, दोन्ही सांगत आहे करा, परंतु जो अभिषेक आहे ना तो काम करत असतो. शैतानाची चोखट मोडण्याचं सामर्थ्य ते परमेश्वराच्या अभिषेकामध्ये जे तुम्ही जाता आणि तिथं सगळं काही नीट होतं, छान होतं. आणि प्रियांनो, अशा पद्धतीने वाढलेले हे तिघ
अचानकपणे नाही का, एक तर परराज्य परराष्ट्र सगळं वेगवेगळं शिक्षण रोज घेऊन ज्ञानी लोकांमध्ये आता यांची गणना होऊ लागली. आता हे कोणामध्ये उठत होते, बसत होते? ज्ञानी लोकांमध्ये. राजाच्या दरबारामध्ये जसे सरदार सेनापती अधिपती बसायचे, त्याच दरबारामध्ये ते प्रचंड मोठं राज्य होतं प्रियांनो. हे लक्षात घ्या, प्रचंड मोठं राज्य होतं. जवळजवळ पृथ्वी व्यापणारे असं त्याचं क्षेत्र होतं. आणि त्या राज्याच्या दरबारामध्ये मग ज्योतिषी मांत्रिकी हे ज्ञानी लोक सगळे बसले असायचे. कारण राजा दरबार चालवताना त्याला कधी काय प्रश्न पडेल, तो कोणाला विचारेल हे सांगता येत नाही, म्हणून हे सगळे लोक तयार असायचे. आणि त्या राजाला एक स्वप्न पडलं आणि ते स्वप्न त्याला पडलं, पण प्रॉब्लेम सगळ्यांना झाला. तो दिवसा झोपणारा राजा होता का नाही मला माहित नाही, पण शक्यतो रात्रीच पडलेला असतो. आणि तो सार्वभौम सारखा राजा होता, त्यामुळे त्यांनी लगेचच टाळी वाजवली असणार आहे. त्याला डिस्टर्ब झालं. आता नाही का, आताचे जे तुमचे अधिपती आहे, तुम्ही ज्याच्याकडे काम करता, तो आता उठला की तुम्हाला रात्री फोन करत नाही, सकाळी बघू की आपण. तो राजा होता, त्याला या गोष्टींचा जरा सुद्धा देणं घेणं नव्हतं. तो उठला, यस सर म्हणणारे 10 जण होते. उठल्याबरोबर असं दिवा लागतो की नाही राजाच्या दरबारात, नाही का, शयनगृहातील सगळे लगेचच हजर. आणि त्याची सिक्युरिटी किती टाईट असेल, शेडप्लेस कुठे लागावं, त्याची जबरदस्त सिक्युरिटी लगेच हजर असेल. यस सर, काय झालं ते इमॅजिन करा तुम्ही. इमॅजिन करा, सार एवढा मोठा सत्तेचा सम्राट आहे आणि तो जेव्हा उठतो त्यावेळेस किती लोक त्याच्या सेवेसाठी उभे असतील. बोला साहेब, काय झालं, काय डिस्टर्बन्स नाही का, ते तुम्हाला काही झोप येत नसेल तर वाजवणारे बोलू देत का, कुछ गाणे वाले बजाने वाले असं ते त्यावेळेस काही नाही, मी खूप डिस्टर्ब झालोय. सगळे ज्ञानी लोकांना बोलवा, भविष्य सांगणाऱ्याला बोलवा, सगळ्यांना बोलवा. हे जे जे मांत्रिक आहेत, जे आजपर्यंत माझ्या समोर नाही का, मी किती देवाबरोबर कनेक्टेड आहे, ते सैतानाची सहाय्य घेऊन जरी सांगत असतील किंवा त्यांच्या दृष्टीने तो त्यांचा देव असेल. आपण आपल्याला ज्ञात आहे म्हणून आज ते शैतानी शक्तीने काही जण काम करतात नाही का. आता बालमूर्ती होत्या, अनेकांच्या मर्डक एक प्रकारचा देव होता. त्या सगळ्यांचे ते भक्ती करणारे लोक होते आणि ते सगळं शैतानी होतं. त्यांच्यापासून घेऊन आणि हे शिकवून ज्योतिषशास्त्राच्या आधारे काही गोष्टी ते सांगू शकत होते. जसं मोशेने अनेक चमत्कार केले, त्या चमत्कारांमध्ये ते पण काही चमत्कार करू शकले. हे आहे बरं का, हे आहे, हे ज्ञान आहे, ही कृती आहे, कला आहे, पण त्यांना लिमिट आहे. परमेश्वरासमोर त्यांचं काही चालत नाही. मोशेच्या काळीही ते सिद्ध झालं. मोशे जे जे पुढे करत गेला ते नंतर त्यांना जमलं नाही, त्यांच्या मुखानेच त्यांना कबूल करायला लागलं, हे देवाकडून आहे. सेम इथं तसंच घडणार होतं. सगळ्यांना बोलवलं, रातोरात खबर नाही का, सगळीकडे नॉक नॉक. त्यांचे जे काही नाही का, त्यांचं क्वार्टर असेल, कॉलनी असेल, त्यांचे बंगले असतील, माहित नाही. आहेच दर्जाचे अधिकारी राजदरबारात बसणारे, साधे नव्हते, कुणी साधे नव्हतं. त्यांच्या सेवेला लोक होते. नॉक नॉक, साहेबांना उठवा, काय झालं, महाराजांनी बोलत. सगळे गडबडीने. आणि आपल्यासारखं नाही, बरमुडा टी शर्ट मध्ये गेलो, राजासमोर जायचंय. कोणासमोर जायचंय, रात्री बोलवलंय, असं कसं काय, आपण जातो की काय, त्याला पण आवडते फॅशन नाही, मुंडी छाटून तिथेच बाजूला सम्राटासमोर यायचं. पुन्हा सगळा पोशाख सेम सगळं, तुम्ही कोण पण असं तिथं लगेचच त्या सगळ्या कॉस्ट्युम मध्ये लगेच उभारून महाराजांसमोर. आता हे सगळे जे आधीपासून इम्प्रेशन बसवत होते की नाही, शद्रक, मेशक, अबेदnego, दानिएल तर लांबमध्ये पकडून आणलेल्या गुलामातून आयात झालेले आहेत. आम्ही भूमिपुत्र आहे, इथले आहोत, आम्ही इथल्या, हे बाहेरून आलेले आहेत, हरकत नाही, चला सगळ्यांना बोलवलं. आणि मग विचारणा करा. सगळ्यांना वाटलं तर महाराज काहीतरी सांगेल आणि आपली जी सत्सक बुद्धी आहे, आपला जो अनुभव आहे, त्या अनुभवाच्या स्वरावर आपण महाराजांना उत्तर देऊ. पण महाराज यांची परीक्षा अशी घेणार आहे ते कोणालाच माहित होतं. महाराज आले आणि म्हटले, अरे मला एक स्वप्न पडलं आणि मी खूप डिस्टर्ब आहे. बोला महाराज, फक्त तुम्ही बोला. हुशार लोक म्हणत असतील ना, ज्यांचा जास्त अभ्यास झालाय, अनेक वर्षांचा अनुभव, कोण तर निघून गेल्या घरातून, महाराज सांगता का, हा 1 मिनिट, काय करत असतील. आणि मग हा इकडे पश्चिमेकडे गेलेला आहे तुमचा माणूस, 2 दिवसात येईल. आणि 2 दिवसात येतोच माणूस बरं का, येतो, घडतं तसं.
कारण नेणारा पण तोच असतो, आणणारा पण तोच असतो. म्हणजे हा माणूस नाही, हे जे शैतानी ताकद असते ते जर काम करत असेल तर या लोकांचं खरं ठरतं. हे तुम्हाला माहित पाहिजे. हे ज्ञान घ्या, हे ज्ञान आहे. पण जर डिमॉनिक पद्धतीनेच त्यांच्यावर हल्ला होऊन जर ते लोक बाहेर गेले असतील तर हे डिमॉनिक शक्तीने जे सांगतात ते खरं होतं आणि त्यामुळे त्यांची प्रसिद्धी वाढते आणि ते बाबा होतात मोठे, प्रचंड मोठे. पण सगळ्यांना लिमिटेशन आहे. यांचं कार्यक्षेत्र लिमिटेशन आहे. परमेश्वराला लिमिट नाही आहे. तो लिमिटच्या परे आहे. तो महान आहे. तो तुमचं भविष्य, तुमचं भूतकाळ, तुमचं सगळं वर्तमान काळ एकाच वेळी पाहणारा आणि ठरवणारा देव आहे. अजून घडायचं त्याच्या आधी तो सांगतो आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा तो बोलतो ना, संपलं. ते तसं घडलंच पाहिजे. कोणी त्याच्या आड येऊ शकत नाही. ही कुठली शक्ती नाही बरं का. परमेश्वराच्या शक्तीसमोर, त्याच्या महिमेसमोर ही कुठलीही शक्ती आड येऊ शकत नाही. अडचण ठरू शकतील. पुढे आपण जाणार जेव्हा केव्हा वेळ मिळेल दानिएलच्या प्रार्थनेच्या बद्दल आपण ऐकू, त्यावेळेस कशा पद्धतीने प्रार्थनेला अडसर येणारी काही शैतानी ताकद आहे, पण ते अडसर ठरू शकतात. प्रार्थनेचे उत्तर घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार. कारण परमेश्वराची टीम ते एस्कॉर्ट करते आणि परमेश्वराच्या टीमच्या एस्कॉर्टला फक्त अडचण होऊ शकते, कायमची नाही का बंदी होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या प्रार्थनेला जर विलंब लागत असेल तर वेट. बंदी नाही, ती येणार आहे. फक्त जर अडचण असेल तर मिखाएल सारखे देवदूत आणि सगळे टीम त्या अडचणींना दूर करत असतात. त्या अडचणींना दूर करत आहेत. ही एक अडचण आहे. परत दुसरीकडेच आहे. ही एक अडचण आहे जे मध्ये शैतानी शक्ती अडवू शकते. पण कधी कधी तुम्हीच मोठी अडचण असता तुमच्या प्रार्थनेचं उत्तर घ्यायला. हे मी विषय घेत नाही. पुन्हा कधी जर लक्षात घ्या, प्रार्थना केली की देव इमिजिएट उत्तर देतो. तर आता प्रॉब्लेम काय झाला, सगळे म्हटले आता महाराज बोलवलेले, यस सर, सगळं IAS डिग्री, सगळं ट्रेनिंग घेतलेले, महाराजांचा जय असो. अरे सोडा ते बाजूला, मी डिस्टर्ब आहे. पहिल्यांदा सांगा महाराज काय, मला काय स्वप्न पडलं होतं ते सांगा. आता हे अवघड आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही पण राजा आहात, तुम्ही पण देवाच्या राज्यातले अधिपती आहात ना? हे ओळख आहे ना तुमची स्वतःची. तुम्ही देवाची लेकरं आहात. माझ्या मनात काय चाललंय ते सांगा. तसंच तो म्हटलं ना, मला काय स्वप्न पडलं होतं ते सांगा. महाराज अवघड आहे, तुम्ही सांगा, आम्ही उत्तर देतो. ते तुम्ही खूप भारी करता, मला माहिती आहे. मी एक गोष्ट सांगणार, मला जे स्वप्न पडलं, मग तुम्ही त्या तुमच्या अक्कल हुशारीने तुम्हाला शिकवलेल्या ज्ञानाच्या अनुभवाच्या आधारे तुम्ही मला सांगणार की महाराज असं असू शकतं, महाराज तसं असू शकतंय. असं सांगणारी पूर्ण टीम तयार होती. महाराज म्हणला अजिबात नाही. तुम्ही आजपर्यंत माझ्या समोर जे तुम्ही किती भारी सांगण्याचा प्रयत्न केलात ना, महाराज मी हे करतो, मला एवढं ज्ञान आहे, ते आज त्याची परीक्षा आहे. मी सांगणारच नाही मला काय पडलं, कारण मला पण नीट आठवत नाही. हा, देवानी त्याची बुद्धी तशीच करून टाकली. त्याला फक्त ते स्वप्न पडल्याचं त्याच्याने उठला तो, पण पूर्ण रिमाइंड होता त्याला आणि तो डिस्टर्ब झाला. काय होतं ते, काय झालं, काय होणार. आणि मग तो विचारू लागला, नाही मला स्वप्न सांगायचं, स्वप्नाचा अर्थ सांगायचा. नाहीतर तुम्ही आज मी सांगितलं होतं लास्ट टाइम कसं म्हणणार. अशा पद्धतीने ते झाडाला बांधत होते की झाडा आणि वर दोरीला एक कॉन्टॅक्ट असतं चारी झाडांचं. ते तोडलं की तुमचे लक्तर तोडले जाणार. हात पाय बाजूला, धड वेगळं, चारी 2 पाय 2 हात बाजूला, अशा प्रकारे तुकडे तुकडे करेन. म्हटलं ते तुकडे तलवारीने नव्हते. ही भयानक मृत्यू त्यांना येणार होता आणि एवढ्यावर थांबणार नव्हतं. त्यांच्या घरात दाराचं कचरा कुंडी करायला सांगितलं. म्हणजे नाश, म्हणजे एक जॉब मिळाला काय, पप्पा आहे, इंद्रियवाला माणूस आहे, राजदरबारात आहे म्हणून मी दिमागात फिरणारा असा त्याचा मुलगा, मुलगी, बायको, या सगळ्यांचा नाश एका गोष्टीमुळे होणार होता. त्या राजाच्या स्वप्नाचा अर्थ नाही सांगितलं तर एवढे सगळे विद्वान, ज्ञानी, ज्योतिषी सगळे एकाच दिवशी संपणार होते.
आणि ते राजाचा शब्द म्हणजे शब्द बरं का, त्याला कुणीही हायकोर्ट सुप्रीम कोर्ट असला काय प्रकार नव्हता तिथं. राजा जो बोले नाही का, राजा बोले दल झाले, संपला विषय, असं सगळं होतं. आणि सगळं घाबरले ना, तरीच देखील त्या भूमिपुत्रांपैकी चालदियनचे म्हणतो खासगी लोक, तिथलेच लोक, हे डेअरिंग करू शकले नाही बाकीचे. त्यांनी म्हणले महाराज हे अवघड आहे हो, हे मनुष्याला शक्य नाही, तुम्ही स्वप्न सांगा, आम्ही सांगतो. पुन्हा तेच बोलणं झालं, मी मनाचा निश्चय करून ठेवलेला आहे, जे स्वप्ने सांगतील आणि अर्थी सांगतील त्यांनाच जिवंत राहण्याचा अधिकार आहे, बाकी सगळ्यांना मारायला सुरू कर म्हणून ऑलरेडी अधिपतींना आज्ञा झाली. आणि ते गार्ड्यांचा अधिकारी सगळे संपवायला निघाले, चला त्यांना घेऊन. ते क्षण काय घडलं असेल बघा, मे बी ते विसरले असतील शद्रक, मेशक, अबेदnego दानियेलला बोलवायला. ते क्षण कसं झालं असेल बघा, अचानक नाही का फेवर मधले लोक बोलत असतील, नेहमी IAS अधिकारी समोर असणारे, हा ये आपले आपले गाव, हे इथले लोक भूमिपुत्रांना त्या सगळ्यांना पकडून घेऊन चालले होते. आता हे राहिले होते म्हणून तर तो अरे त्यांच्याकडे गेला ना, चला चला तुम्हाला राजांनी ठार मारण्याचा आदेश दिला, एवढी काय झाली, कशामुळं, असं दानियेलने विचारलं त्याला. मग दानियेलला ती स्टोरी सांगावं लागली, कारण तो नव्हता ना, मग त्याला स्टोरी सांगावं लागली. असं असं राजाला स्वप्न पडलं होतं, स्वप्नाचा अर्थ सांगायला सांगितलंय आणि त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचा म्हणजे स्वप्न पण सांगायला सांगितलंय, त्याचा अर्थ सांगायला सांगितलंय. आणि हे न सांगितल्यामुळं आता सगळ्यांना मारण्याची त्यांनी आज्ञा दिलेली आहे, त्यात तुमचाही नंबर आहे, तुम्ही ज्ञानी लोक आहात. म्हणजे बघा किती फेवरेबल लोक आधी बोललेले असतील, आता यांच्याकडे पण दानियेल परमेश्वराचा सेवक आहे. मी म्हणतो तसा जिगरा बाळगाच आहे. संकट तुमच्यावर येतील आले असं काही झालं तर दानियेलचा सगळा जिगरा नाही का, काळीज ज्याला मराठीत म्हणतो, ती बाळगा. घाबरलं का बघा तू, तास ना सदा मरणार आहे. कोण आलंय त्याला माहित आहे, गार्ड्यांचा सरदार, ह्याला फक्त मारण्याची ऑर्डर असतात. आणि यांनी इतक्या क्रूर पद्धतीने मारण्याच्या यांच्या पद्धती होत्या, ते जिवंतपणे अंगावरची कातडी काढणे, हा, आणि ती पूर्ण स्कीम त्या भिंतीवर चिटकवणे, लोकांनी पाहावं म्हणून. खूप भयानक, तुम्हाला ते सांगितलं ना शिक्षांचे प्रकार, तुम्ही घाबराल. आणि तो तिथं आलेला म्हणणार काय त्याची डेअरिंग होत असेल. आपल्याला पर्सिक्युशन मध्ये फक्त चला तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलायला म्हटलं की काळीच तुमचं असं होतं, काय झालं तुम्ही त्या चर्चला काय, तर तुम्ही जाता आणि तिथं काय, अरे काय झालं, म्हणजे किती काळीच आपलं हे होतं लगेच, होतं की नाही. काय तर एवढं दबंग लोक आहे तिथे बसलेले, काय सांगतात सर रोज पोलीस स्टेशनला असतं असं पण आहे का, नाही ना. आता मी म्हणालो त्या दानियेलासारखी शांत स्थितप्रज्ञता म्हणतात त्याला, मराठी शब्द आहे स्थितप्रज्ञता. जितक्या पलीकडे जाणं, भीतीच्या पलीकडे, इतक्या पलीकडे नाही का, त्या पलीकडे जाणं म्हणजे काय, म्हणजे त्या भीती हा प्रकार नाही, कारण परमेश्वर काय कळालेला माणूस त्याला स्थितप्रज्ञ म्हणतो, की माझं जे काय होणार तर त्याच्या इच्छेने होणार, जे होणार त्यांनी ठरवलेलं आहे, त्यामुळे मी हलणार नाही, याला म्हणतात स्थितप्रज्ञ. काहीच होणार नाही. नदीला तर अक्षरी कळाला असणार, किती होते लेकरू, 17 वर्षाचं लेकरू, 17-18, तिथे किती जण टीनेजर, टेंटिंग म्हणणारे, किंवा 20, 21, 22 आतले, हात वर करा ना जरा. 12 ते 20, 21, 22, 22 पर्यंत कोण नाही, 23, हा तुमच्या वयाचा होता रे तो, आणि IAS दर्जाला प्राप्त होता. हॅलो हॅलो, पिवळ्या दिव्याची गाडी नव्हती, पण ते आठवा त्या दर्जाने ते जात होते दरबारात, त्यांचा रथ असायचा असं कदाचित, ते सरका बाजूलाच ऑफिसर येत आहेत चला, असं त्यांचा दर्जा होता. 17-18 वर्षी गुलाम करून घेऊन जाताना किती लाज वाटली असेल, लिहिले असतील लोक. पण आता एक अधिकारी झालेले आहेत ते, आणि आता अशी वेळ आली आहे की आता मरणार आहे, पुढच्या क्षणी मरणार आहे. काय ती स्थितप्रज्ञता त्यांच्यासाठी ते वापरली पाहिजे. तसं जीवनात ते काळीज तसं तुम्ही वापरा. तुमच्या जीवनात काही इमर्जन्सी, इमिजिएटली काहीतरी भयानक घडलं, अनपेक्षित घडलं, तर आजपासून ही मंडळीतली प्रत्येक व्यक्ती तिची स्थितप्रज्ञता बाळगण्याची ताकद ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला परमेश्वराशी नातं जोडावं लागणार आहे. ते एका दिवसात येणार नाही. तुम्ही डेअरिंग बाज आहे म्हणून येणार नाही. बेफिकीर लोक वेगळे असतात. ते बेफिक्री नव्हती त्यांच्यात. बेफिक्री म्हणजे काय, उजडल तिथं उजडल, चला घेऊन चला चला, मग 2 कानाखाली बसले नाही साहेब, ती तसली बेफिक्री नाही. स्थितप्रज्ञता म्हणजे काय, परमेश्वराला मी जाणतो, माझ्या जीवनात जे होईल त्याच्या इच्छेने होणार आहे आणि त्याने ठरवून ठेवलं. जर त्याने मला मारायचं ठरवलेलं असेल, माझं मृत्यू इथंच या वेळेला ठरलेलं असेल तर तसं होणार आहे.
मी आनंदाने स्वीकारेल. याला म्हणतात सिकेट वगैरे. तो घाबरणार नाही, तो तसाच चालेल. त्याला का त्या सुळावर चढवताना मग तो तसाच असेल. शिष्यांनी तसं केलंय येशू ख्रिस्ताच्या, कारण त्यांनी ख्रिस्ताला डोळ्यांनी पाहिलं होतं, हाताने स्पर्श केला होता, म्हणून ते तसला मृत्यू घेऊ शकले. अशी स्थितप्रज्ञता दानिएलाकडे होती की तुम्हाला मिळावं अशी परमेश्वराकडे याचना करा. त्याला काम त्याला ते वर्क आहे, एक प्रकारचं प्रशिक्षण आहे जे तुम्ही परमेश्वरासोबत वेळ घालवली पाहिजे, त्याच्या वचनामध्ये तितकं रममाण व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला देव कळेल. जेव्हा देव कळेल ना तेव्हा ती स्थितप्रज्ञताची स्थिती येऊ लागते. एका दिवसाची तपश्चर्या क्रिया, स्थितप्रज्ञता एका दिवसात येत नाही. ही मिळवण्यासाठी लोक हिमालयात जातात. जवळ आहे म्हणून सांगितलं, तुम्ही अँटीस पर्वतावर पण जाऊ शकता, माझं काय प्रॉब्लेम नाही. परंतु ही स्थितप्रज्ञता तिथं बसून नाही होणार, रोज परमेश्वराबरोबरच्या सहभागीत येणार. परमेश्वराच्या उपस्थितीबरोबर तुम्ही वेळ घालवा, त्याच्या वचनाचा शोध घ्या, त्याच्या वचनातल्या गूढ घन अर्थ तो त्याला जाणून घ्या की ती स्थितप्रज्ञता येऊ लागते. आणि मग तुम्ही असा बनाल ना की अग्नीच्या भट्टीत जरी टाका लागलात तर ती अग्नीची भट्टी जसं जसं जवळ येईल घाबरणार नाही तुम्ही. मला काय देवाने ठरवलेलं आहे ना, मी इथं असं म्हणणार आहे, जे होईल ते होईल देवा, कारण मी तुझ्या समीप येणार आहे. ही येण्याची ताकद ते स्थितप्रज्ञतेमध्ये. ते येण्यासाठी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जास्त वेळ घालवायला सुरुवात करा, मग ती येऊ लागते. रील्स हे ते बघण्यात आपला वेळ सगळ्यांचा चाललाय, प्रचंड वेळ चाललाय. चोरी ती चोरी म्हणजे नाही का, तुमच्या वेळेची चोरी तुम्ही नाही करत, ज्यांनी करायला लागलेलं आहे त्याला माहित आहे की मी कुठं गुंतवलेलं आहे लोकांना. स्थितप्रज्ञतेकडे जाण्याची वाटचाल तर दूर, कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम आलाय, त्यासाठी सायकोलॉजिस्ट कडे गर्दी वाढायला लागलेली. स्थितप्रज्ञता लहान राहिलीवर कमी सांभाळलेली संकल्पना, कॉन्सन्ट्रेशन, अक्कल, हुशार एवढीच, तेवढ्यासाठी आता डॉक्टरकडे चालले. काय झालं पोरगं, सर ते मोबाईल घेतला ना असा सटकताय की आई वडील बघत नाही, आवाज चढवतो, चिडचिडपणा करतोय. तो गुडी गुडी कधी असतो, सर मोबाईल हातात असताना बाळा जेवायला देऊ का, स्कूलला जाणार तिथं कोड असतो, मोबाईल काढला की लगेच त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन दिसत असते. हे परिवर्तन दिसू नये म्हणून आज डॉक्टरांकडे लोक घेऊन चालले. आणि परिवर्तनाचे सगळे उपाय, सगळ्या प्रकारच्या औषधं आहेत, कारण आपल्याला वेळ आणि नाही का काही पोटांचे ऑपरेशन पण करण्याची येणाऱ्या दिवसांमध्ये गरज आहे. काही हे नाही का, काही इन्स्ट्रुमेंट बाजारात नक्कीच विकत मिळतील की पोट वाकडं होणार नाही स्क्रीन असं करून करून, तर त्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट मिळतील. आय डोंट नो, पण प्रत्यक्षात भविष्यात काय येईल सांगता येत नाही. कारण लोकांच्या नाही का, मला नक्की खात्री आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये असं काहीतरी नाही का असं इन्स्ट्रुमेंट बनेल की जे मानेचा त्रास व्हायला लागले ना, असं वाकून वाकून मणक्याचे गॅप हे डॉक्टरांकडे भरण्यात चाललंय. एक कंपनी निघेल ती असं कुठेतरी बांधण्यात येईल आणि डायरेक्ट मोबाईल इथंच, काय करायचं कामच नाही, बेल्टच विकत मिळेल, इथं लावले की असं येऊन अँगल इथंच. असं वागायचं नाही, तुमचा त्रास कमी व्हावा यासाठी नक्की काम करतील लोक. पण हे बंद होणार नाहीये. हॅलो, हे बंद होईल का? नाही होणार आहे बंद, सोडून द्या. तुम्ही एवढी मुलाच्या मागे लागू नका, हे बंद करा बंद करणार नका. नॉलेज पण त्याच्यातूनच मिळत आहे, गुड इव्हिल थिंग्स दोन्ही त्याच्यातूनच मिळत आहे. फक्त त्यांना हे शिकवायची गरज आहे की काय बघायला पाहिजे का बघायला नाही पाहिजे, आणि किती वेळ बघायला पाहिजे एवढंच सांगण्याची गरज आहे. हे ट्रेनिंग आहे, द्यावं लागणार आहे आपल्याला सगळ्यांना, आणि स्वतःला पण घ्यावं लागणार आहे. आता तुम्ही पण किती जण त्याच्यात रमलेले आहेत. मुलगा म्हणू शकतो, हे ऐकत असताना मुलगा म्हणू शकतो, हे जेवढी मला गरज आहे ना माझ्या मम्मीला पप्पाला पण गरज आहे, ते पण माझ्यापेक्षा जास्त असतात. फक्त त्यांच्याकडे एक छान कारण असतं, मी काम करत आहे, माझं कामाचं कामाचं वेळ घालवत आहे, मला ऑफिसचं काम आलेलं आहे, मला शाळेचं काम आलेलं आहे, इकडचं काम आलेलं आहे, हे छान कारण आहे. आमच्याकडे कारण नाहीये. असो, मला काय म्हणायचं, त्या दर्जाचे 17-18 वर्षाची मुलं होती, 17-18 वर्ष आयएस दर्जाचे अधिकारी ते झाले आणि काम करत होते. आणि त्यांच्या समोर हे आल्यानंतर 18व्या वर्षी त्यांचा जिगरा असा होता की ते सैनिक आले आणि म्हटले तरी देखील ते हल्ले नाहीत. तसं तुम्ही भार परमेश्वरासाठी भार, परमेश्वराला जाणून घ्या. आणि तुमच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले तर तुम्ही उभे राहाल. नाहीतर आजकाल जरा ब्रेकअप झाला, हा गेला, जरा कोणी काय बोललं तो गेला, ही गेली, आई वडील जोरात बोलले रडायला, त्यांनी काय केलं, सगळं किती किती लाईफ हे झाले. मागच्याच आठवड्यामध्ये मी 2-4 फ्युनरलला असे जाऊन आलो
की जे ऍक्सिडेंट नव्हते, जे नाही का विनाकारण देवाच्या हात मुरगळून तरी मृत्यू ओढून घेतले होते. तर असे प्रसंग लोकांच्या मनात येण्याची कारण काय की परमेश्वराला जाणूनच घेतलं नाही, परमेश्वराचे पाचारण त्यांनी समजून घेतले नाही, परमेश्वर आपल्याबद्दल काय करून त्यांनी ठेवलेले सगळं त्या क्रूस खांबावर त्यांनी किंमत मोजलेली ती तुमच्या सुरक्षितेसाठी, तुमच्या स्वास्थ्यासाठी, तुमच्या आरोग्यमय जीवनासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी त्याचं रक्त घातलं. सगळ्यांसाठी बरं का, हे डोक्यातून काढून टाका की फक्त तो तुम्हाला जाणतो. इर्मिया 25:9 मध्ये म्हणतो की माझा सेवक नबुकदनेस्सर, माझा सेवक नबुकदनेस्सर. 200 वर्षापूर्वी म्हणतो तो, अजून जन्माला यायचा नबुकदनेस्सर म्हणतो की माझा सेवक नबुकदनेस्सर तुम्हाला बंदिवास, माझा सेवक तो विधर्मी आहे, तो जाणणारा नाहीये, तो जेव्हा पकडून घेऊन जाईल तेव्हा देखील तो नाहीये. ते एक विशेष निवडलेला भविष्य म्हणून इस्रायल आहे, पण अखिल विश्वाला बनवणारा देव आहे. तो एकच देव आहे, तो सगळ्यांचा देव आहे. आज तुम्ही सगळे निवडून दिलेले सगळे अधिपती देखील त्यांनीच निवडलेले आहेत. कारण रोम 13:1 म्हणतं की नाही, सगळे अधिकार वरून येतो, एक पण नाही, एक सिंगल तुमच्यावरचा एकही अधिकारी बाहेरचा. तुम्ही हे असं ठेवून डोक्यात बसू नका, तुम्ही स्पेशल लोक एवढंच फक्त लक्षात ठेवा. पण बाहेर इथून पडल्यानंतर प्रत्येक विधर्मी माणूस सुद्धा परमेश्वराचाच आहे आणि तो त्याच्या वचनाप्रमाणे, त्याच्या संकल्पाप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे तो त्यांना वापरत असतो. तुम्ही फक्त स्वतःला स्पेशल समजा, ते देवाचे नाही आहेत ही डोक्यातली संकल्पना काढून टाका. कारण नबुकदनेस्सराला सुद्धा तो हक्काने म्हणतो की माझा सेवक. हे तर काहीच नाही. यशाया 45:1 मध्ये तर म्हणतो कोरेश माझा अभिषिक्त आहे. अरे प्रभू येशू ख्रिस्ताला जे अभिवचन नाही का, काय म्हणतात त्याला, एक शब्द नाही का त्याला, उपाधी म्हणजे त्या माणसाला दिलेलं ते पद शब्दांनी. अभिषेक अनॉइंटेड वन जे ख्रिस्ताला मिळायला पाहिजे ते अनॉइंटेड वन पहिल्यांदा विधर्मी राजासाठी देव बोलतो माझा कोरेश अभिषिक्त आहे. वा, तो माझा मेंढपाळ म्हणतोय कोरेशला, खूप खूप सुंदर आहे. हे सगळे सुद्धा त्याचेच आहेत. तो त्यांना वापरतो, त्यांना लाडाने तो बोलवतो, माझा सेवक म्हणतो, माझा अभिषिक्त म्हणतो. तो ज्याला पाहिजे त्याला कॉल करतो, तो ज्याला पाहिजे त्याला वापरतो. पण फक्त तुम्ही जर आहात तर त्याचे निवडलेले आहात, म्हणून तुम्ही अभिमान बाळगू शकता. वाजवा टाळ्या स्वतःसाठी. करू शकता, परंतु याचा अर्थ असा नाही की ते परमेश्वराचे नाही. जगातला प्रत्येक व्यक्ती, परंतु त्याचे प्रत्येक प्राणी मात्र त्याचे, प्रत्येक मनुष्य मात्र त्याचा आहे. तो मालक आहे, तोच अधिपती आहे, तोच सर्वसत्ताधीश आहे, राज राजेश्वर परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. तोच अखिल विश्वावर सत्ता गाजवतो, तोच पाहिजे त्याला उचलतो, तो ज्याला पाहिजे त्याला राजी करतो, जो त्याला पाहिजे त्याला तो समय आणि प्रसंग बदलणारा देव आहे. तोच अखिल विश्वाचा सरसेनापती आहे. सेनाधीश परमेश्वराची तुम्ही सेवा करताय, त्यांनी तुम्हाला विशेष अशी निवड करून घेतलेली आहे. पण बाकीची पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती देखील त्याचीच आहे. तो पाहिजे त्याला निवडतो. आम्ही ज्याच्यासाठी प्रार्थना केली त्या व्यक्तीला देखील एका पदावरून दुसऱ्या उंच पदावर घेणारा पण देव तोच आहे. जितकी आपल्यावर करतो तो पक्षपाती देव नाही. यू आर ओनली स्पेशल वन. पण अखिल विश्व त्याचा आहे, अखिल विश्वातली प्रत्येक व्यक्ती त्याची आहे. 100, 200, 300 जेवढे राष्ट्र असतील त्या राष्ट्राचा प्रत्येक अधिपती निवडला देवानी. तुम्ही मतदान कोणाला जरी केला असाल, तुम्ही दिलेल्या मतदानाचा जो व्यक्ती आहे भले तो निवडून नाही आला पण तो परमेश्वराच्या इच्छेतला आहे. तुम्ही दिलंय मतदान, तो निवडून आला, तोही परमेश्वराची इच्छा आहे. तुम्ही मतदान केलं म्हणून किंवा न केलं म्हणून नाही, तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक अधिपती बसवला जातो. तो कशासाठी बसवला जातो? सगळ्या गोष्टीतून फक्त परमेश्वराचीच इच्छा पूर्ण होत असते. नबुकदनेस्सरांनी जे आक्रमण केलं आणि मंदिरावर आक्रमण करण्याची परमिशन दिली, दुसऱ्यांदा पात्र आणण्याची, तिसऱ्यांदा मंदिर नष्ट करण्याची परमिशन देणारा देखील देव आहे. स्वतःचाच मंदिर नष्ट करण्याचं, स्वतःच्याच मंदिरातील पात्र, स्वतःच्याच लोकांना
बंदीमान म्हणून घेऊन जाण्याची आज्ञा देणारा देखील देव आहे. संपूर्ण सृष्टीचा डायरेक्टर तो आहे, प्रोड्युसर तो आहे, सगळं काही त्याचं आहे, त्याचीच फिल्म आहे, त्याचेच ऍक्टर आहेत. फक्त तुम्ही स्पेशल वन, तुम्हाला जरा जास्त लीडचा रोल मिळालाय, बाकीच्यांना तो कधी वापरेल त्याचा तो ठरवेल. लक्षात येते? खूप जबरदस्त आहे ते. कुठल्या देवाची सेवा करते कळालं ना, तुम्ही असं सहज बसणार नाही. काय उगीच येऊन मला नाही, तुम्ही त्या देवालाच ओळखलं नाही. त्या देवाला ओळखलं असतं तर तुम्ही मी एवढ्यासाठी बनवत नाही, उच्च शिक्षण घेणार, मी अजून भारी होणार, मला एवढ्यासाठी बनव. दिस इज नॉट माय लिमिट. हे नाही आहे, अधिपती होण्यासाठी बनवलंय. अरे तर गुलाम करून घेऊन जाणाऱ्या पोराला का माहित होतं का अजून पिक्चर बाकी आहे? एवढंच नाहीये त्याच्या जीवनात, एवढंच नाहीये. तो IAS अधिकारी एवढंच नाहीये. मग त्यांनी एक गोष्ट सांगितली, मला प्रार्थनेसाठी वेळ द्या. 18व्या वर्षी 17व्या वर्षी टीनेजर मधला मुलगा संकट समयी प्रार्थनेसाठी जात असेल तर किती चांगली गोष्ट, जे आजकाल होत नाही. कारण तरुण वयात एक धमक असते, एनर्जी असते, स्वतःच एक लॉजिक तयार झालेलं असते. तुम्ही त्यांना काहीतरी सांगायला जावं टीनेजर मधल्या, सांगा तर की बघा. तुम्ही छोट्या मुलांचे पालक खूप खुश आहात, डोंट वरी, टीनेजर मध्ये आल्यावर भेटू आपण. तर त्या मुलांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करा, त्यांचं एक लॉजिक तयार झालेलं असते. शांत राहा, तुम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित नाही. आम्ही बाहेर फिरतो ना, आम्ही जे बघतो तुमच्या काळात जे बघितलं तसं नाहीये ते. माहित नाही, हे सगळं ऐकावं लागतं. आणि त्यांच्यावर संकट आले ना तर त्यांच्या पद्धतीने सोडवायला जातात ते. काय त्यांच्या पद्धतीने ते जोर आहे ना, ते जोर आहे. हे ओळखून घ्या तुम्ही काय काय करत असतील. आई वडिलांना कळत असेल, त्यांच्या पद्धतीने सोडवलं, त्यांची अक्कल हुशार आहे. पण हे ग्रेट चौघं मृत्यू समोर दिसतंय, काय म्हणतात तरुणपणात, हो हेच पाहिजे. तरुणपणात नंतर थांबा, आमच्या देवाकडे जातो. हे ज्या दिवशी प्रत्येकाच्या घरात होईल ना, तर ते अधिपती होण्याच्या मार्गावर जातील. की ते मम्मी पप्पाला अक्कल हुशारी शिकवायला लागले. सॉरी तुम्हाला मी टोमणं मारतो असं नाही, पण परमेश्वराचे कडनं मार्गदर्शन. तुम्हाला आम्ही लिमिटमध्ये वाटतो का नाही, आमचं नॉलेज, आमचा अनुभव लिमिट वाटतो का? ओके ठीक आहे. तुम्हाला जे वाटतं ते पण लय भारी नाहीये. तुम्ही परमेश्वराकडे जा आणि त्याच्याकडे ज्ञान मागा, मग रिव्हिलेशन मागा. तो जेव्हा ते देईल ना, आणि मग तुम्ही एका पावलावर उभे राहाल आणि त्या मार्गाने मार्गक्रमण कराल, तर तुम्ही आयुष्यात सर्वात यशस्वी पुरुष व्हाल. पुस्तकं वाचून नाही, परमेश्वराबरोबर संबंध ठेवून. नाहीतर मी यशस्वी होणारच, हे पुस्तक 4 वेळा वाचायचं आणि आपली हुशारी चालवायची आणि चालायचं नाही. परमेश्वराबरोबर नाते संबंध प्रस्थापित करा, त्याच्या बरोबर गुडघे टेका, त्याच्या लोकांबरोबर गुडघे टेका. असे प्रेयर पार्टनर्स तुमच्या टीनेजर मध्ये पाहिजे, जे तुम्हाला मजबूत भविष्याकडे घेऊन जातील. तुमच्या समृद्ध भविष्याकडे घेऊन जाणारे प्रेयर पार्टनर्स तुमच्या सोबत पाहिजे. या टीनेजरच्या वयामध्ये खूप चांगलं आहे हो. किती अजून मला अजून तिथपर्यंत पोचताच येईना. लक्षात घ्या, परमेश्वराचा आत्मा जसं चालवत आहे ना, अजून आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे की परमेश्वर त्याला काय दाखवते. लक्षात येते? तो टीनेजर मध्ये परमेश्वरा समोर गुडघे टेकतात ते, मरणाच्या आकांताने. आता मरण आहे, हो की नाही? त्यांना कळालं की मरण, बऱ्याच तुम्हाला आपल्याला कळालं नाही. थोड्या वेळाने तुम्हाला मारण्यात येणार आहे, टायमिंग ठरलेला आहे. फाशीची शिक्षा किंवा तुकडे करण्याची शिक्षा. कधीपर्यंत? सर सकाळपर्यंत प्लीज वेळ द्या की मी जरा प्रेयर करतो. ओके दिलं, मरणार तर आहे. परमेश्वराने ते आर्योगच्या मनात सुद्धा ते निर्माण केलं. इतिहासाची पुस्तकं चालत असताना मला काय वाटलं, आर्योगाने हे भयानक निर्णय घेतला बरं का. परमेश्वराने त्याच्या मनात काम केलं. गाढद्यांच्या सरदाराला माहित होतं, जर मी यांना घेऊन मारलो नाही तर मी मरणार आहे. ही रिस्क उचलली त्यांनी दानिएलासाठी. बघा दानिएलवर किती विश्वास देवाने टाकायला सांगितलं त्याला. तुम्हाला किती सोपं वाटतं ना. त्यांनी सांगितलं मी प्रार्थना करतो आणि त्याने हवा म्हटलं. नाही, ते त्यांनी मरणार होता. राजाचा ऑर्डर काय होती, पकडा आणि मारा. आता
आता तर दानियेलला एकच प्रश्न विचारू शकत होतो, आत्ता उत्तर सांगणार आहे का तू? आहे का राजाच्या स्वप्नाचा अर्थ आणि ते स्वप्न काय पडलं होतं? काय म्हणलं असं दानियेल? सध्याला तर नाही. मग चला साहेब, हेच व्हायला पाहिजे होतं ना. पण काय झालं? तो म्हणाला मी प्रार्थना करतो. 18 वर्षाचा पोरगा, IAS अधिकारी, सरजी बरदे मला तो एक थोडी प्लीज थोडी. ते मनात काम केलं देवानी. अरे काढ्यांचं सरदाराच्या मनात काम केलं देवानी. इट्स ओके, चल घे वेळ. आणि ते प्रार्थनेला बसले. साधी गोष्ट नाही. आणि मग सीन, ते फोटोज नाही का वाचायचा. दानियेलचं पुस्तक 2रा अध्याय 24 पासून पुढे 20-21 तर मी वाचलेलं आहे. वाचा कोणीतरी. यावर दानियेल, ज्या अरियोकास राजाने बाबेलच्या ज्ञानीपुरुषांचा वध करण्यास नेमिले होते, त्याच्याकडे जाऊन म्हणाला, बाबेलच्या ज्ञानांचा वध करू नका. काय झालं? स्वप्नात दृष्टांत आला. दृष्टांतानंतर दृष्टांत कसा मी म्हणलं ना, काय पण येऊ शकतं. असं PPT सारखं त्याच्या समोर देवाने दाखवलं असेल, किंवा त्याला काय स्वप्न दाखवलं ऍक्च्युअली देवाने दाखवलं बरं का. अजून राजाला माहित नाही की त्याला पडलेलं स्वप्न देवाकडून आहे. 2 प्रकारचे स्वप्न असतात, जे तुम्हाला असं बाय डिफॉल्ट असं सायन्स नाही का, मेडिकल सायन्स असं सांगते की 4-5 स्वप्न तर असंच पडतात म्हणे. काही जणांना जास्त स्वप्नाळ असणाऱ्यांना 4-5 आणि नसणाऱ्यांना 1-2 आणि काही जणांना काहीच पडत नाही असेही लोक आहेत. असं ते काही ॲबनॉर्मॅलिटी नाही आहे. नाहीतर मग उद्या तपासायला जर मला स्वप्नच पडत नाही म्हणून तर तसं काही करू नका. तर त्याला पडलेलं स्वप्न हे दैवी होतं, त्याला अजून माहित नाहीये. सीन अजून पिक्चर रिव्हील व्हायचंय पुढे पुढे. सीन डायरेक्ट कसलं जबरदस्त स्वर्गातून चाललेलं आहे सगळं प्रोजेक्शन. आणि मग तेव्हा त्याला स्वप्नात दृष्टांताद्वारे 4घांना दिसतं आणि दानियेल फक्त बोलतो. परत 23व्या वचनामध्ये असं सांगितलं की आम्हाला सगळ्यांना देवानी दाखवलं. आणि सगळ्यात भारी काम दानियेल काय करतो माहितीये का? तर जेव्हा ते रिव्हील होतं का नाही, कसं केलं असतं तो, यस मिळालं. हा, आणि आता ते राजाला जाऊन सांगायचं आहे. तुमच्यासारखा व्यक्ती असला असतं तर काय केलं असतं? मरणार आहे आपण. जर हे खोटं निघालं तर ही शक्यता. हो आपण माणूस आहे, खरं खरं बोला की असं होऊ शकतं ना. तुम्ही एका प्रार्थना करायला लागलात, एक बंधू सिरियसली ऍडमिट आहे, डॉक्टरांनी 48 तासाची वेळ दिली, म्हणून आपण 24 तासाची प्रार्थना घोषित केली. आपण रात्री आलोय, प्रेयर करतोय. एकाला दाखवलं की देवदूत त्याला घेऊन जात होते, पण वरून आज्ञा झाली, त्याला रिटर्न आणलं आणि तो आता उठून बसून चहा पित आहे. कोमामध्ये असलेल्या व्यक्ती बरं का. आणि तुम्हाला असं दाखवलं, तुम्ही उठलात. मी जर कोणाला सांगितलं तर काय होईल? समजा तो उठलाच नाही तर, उठला नाही तर लोक अशी शाबासकी देतील, भाऊ तेव्हा पडलेले स्वप्न आम्हाला सांगत जाऊ नको. तुला जे भास होतात ना, भास ते मला सांगू नको. अरे भास नव्हतं, परमेश्वराने दिलेलं अभिवचन होतं. देवाने मला सांगितलं, दाखवलं, दृष्टांत होता देवाने. पण तो देवाचा दृष्टांत की स्वतःचा आभास, हा मोठा फरक असतो. त्यामुळे आपण मनुष्य म्हणून ज्यावेळेस देव दाखवतो त्यावेळेस म्हणतो नाही का, आता मी किती जणांसाठी तरी प्रोफेसी करतो, ते येऊन सांगतात जसं नाही जसं तसंच घडलं. आणि काही जण काय करतात, ते घेतच नाहीत ना. काय घडतंय का मला माहिती आहे त्यांच्या जीवनामध्ये. आता ते तुमच्यावर डिपेंड आहे की जे दाखवलं, जे दिसलं ते परमेश्वरापासून आहे का नाहीये. मोठा प्रश्न आहे ना, आहे की नाही. अनेकांना गर्भधारणा, पुत्र संतानाची इच्छा आहे, अनेकांना फायनान्शियल ब्रेक थ्रू मिळायची गरज आहे, अनेकांना अडलेल्या कामाचं उत्तर किती दिवस कोर्टात जायचं ते मिळालं पाहिजे की नाही.
किती दिवस मी आमचं बंधू एकाने काम अडवून ठेवलं, ते कधी मिळणार, माझे बाकीचे अडकलेले पैसे कधी मिळणार, माझं कसं होणार, माझ्या मुलाचं भवितव्य कसं होणार, याचं करिअरचं कसं होणार, अडकलेल्या सगळ्या कामांबद्दल हा म्युझिकल लवकर निर्णय घेत नाही, लग्नाचा निर्णय घेणार, अनेक गोष्टी आहेत, एक अफेअर झाले की दुसऱ्या चालू आहे, तिसऱ्या चालू आहे, अनेक कशातून काय कोण चाललंय मला माहित नाही. परंतु या सगळ्याचं उत्तर शोधत असताना परमेश्वरांनी समजा तुम्हाला काही दाखवलं तर पुढे काय. हे इतके महान लोक होते चौघ, ते लगेच देवाला गौरव दिले. जे अभिवचन आपण वर्षासाठी घेतलं ना, ते त्यांचं गीत आहे प्रशंसेचं. त्यांनी प्रेस केली देवाकडे, विश्वासाने गर्भधारणा केली की मी देवाने मला दाखवलेलं तेच होणार. यस, काळा माझा तुमच्या मिळणार आहे विश्वासाने गर्भधारणा करा आणि निश्चित समयामध्ये तो तुमची त्याची प्रसिद्धी होईल, त्याचा तुम्हाला उत्तर मिळेल. त्याचा अर्थ काय? उत्तर मिळेल. असं दानिएलासारखं आपण व्हायला पाहिजे. अजून राजाकडे गेला नाही, राजाकडे बोलल्यानंतर समजा राजा असा ऐकला आणि ते स्वप्न नसेल तर ह्यांना नुसते तुकडे करू नका, आधी चामडी सोलायची. म्हणजे रागात म्हणू शकतो ना, एवढे प्रश्न येऊन जातो तो मनुष्याचा. जेव्हा हे तू दाखवलेलं तू तुझंच होतं, कोणाचं होतं. कारण काय, हे बघा, आपण आत्मिक जगाशी निगडीत लोक आहेत, आपण विश्वासाने जगणारे लोक आहेत. आपल्या जगातले लोक आपल्याला वेड्यात काढायचं किंवा वेडे म्हणायचं कारणच हे आहे की आपण पंचेंद्रिय जे 5 सेन्सेस आहे, कार्नल माइंड जे आपलं आहे, दैहिक जे मेडिकल सायन्स शिकवतात ते तर स्वतःला लयच बुद्धिमान समजतात लगेच, कारण त्यांनी कार्नल माइंडनी जास्त चालतात. सॉरी मित्र, मला तसं म्हणायचं नाही, मला हे सांगायचं आहे की तुम्ही त्या दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवता. आत्मिक जग वेगळं आहे आणि त्यामुळे कार्नल सेन्सेसनी तुम्हाला जे फील होते, तुम्ही जे जजमेंट देता ते त्याच्यानुसार असतं आणि ते शक्य तुम्हाला खोटं वाटतं. ते आपण फेथनी चालणारे लोक आहेत आणि हे कसं आहे, आम्हाला लगेच काय दाखवता येत नव्हतं. तुमच्या या प्रश्नांची उत्तरे मेडिकल सायन्सच्या समोर आम्ही का बरं लवकर नाही का प्रत्येक गोष्टीचं उत्तर लगेच का देऊ शकत नाही, कारण ते मॅनिफेस्ट व्हायला कुठली गोष्ट कधी वेळ लागेल सांगता येत नाही. आता पूजा साळुंकेच्या मुलीच्या जीवनामध्ये कॅन्सरग्रस्त 2 वेळा ती झाली आणि त्याच्यातून परमेश्वराने तिला बाहेर काढलं. हे सिद्ध झाल्यावर आम्ही सांगू शकलो, परंतु जेव्हा चालू होतं त्यावेळेस तुम्ही फक्त औषधोपचारावर तुम्ही भर देणार आणि आम्ही आमच्या विश्वासाने सांगणार की हे नष्ट झालेलं आहे, पण मॅनिफेस्टेशन व्हायला वेळ लागेल. हो, आता ही गोष्ट आहे की मला हे मिळालेलं स्वप्न खरं आहे, कारण कार्नल माइंडेड माणूस देवाची सेवा करू शकत नाही. आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड आधीपासून मी 10 वेळा सांगतो, मोबाईलचा रेंज इथं आहे की नाही जरा चेक करा. मोबाईल लगेच मोबाईल ऑन करू नका, रेंज चेक करा आहे का. पण डोळ्याला दिसतं का ते, पण ते आहे कारण रिंग वाजते ना, मेसेज येतो, म्हणजे इथं रेंज आहे, इथंच आहे, पण मला डोळ्याला दिसत नाही, पण ते आहे. तुम्ही मानण्याने आणि न मानण्याने काय फरक पडत नाही. किती जण म्हणू शकतील की इथं रेंज नाही आहे, त्यांना 10,000चं बक्षीस, चेकच लिहू लगेच. पहिलं बक्षीस 10,000. मोबाईलचा रेंज इथं नाही असं म्हणणारे हात वर करा. 10,000चा आत्ता चेक देतो लगेच, कारण तुम्ही नाही म्हणल्याने सत्य बदलणार नाही. तसं आत्मिक जग इथं आहे, माझा देवदूत इथं उभा आहे, परमेश्वराचा आत्मा आहे, हे या ठिकाणी उपस्थित आहे. सत्य आहे ते सत्य असंच राहणार. हे आत्मिक जगांची सुरुवातीपासून आहे. पृथ्वी मनुष्य सगळं नंतर बनवलं, देवानी नंतर बनवलं. देव सिंहासनावर आधीपासून आहे, देवदूत त्याच्या आधीपासून भक्ती करतात आहे. त्याच्या मनात आल्यानंतर त्यांनी पृथ्वी बनवली आणि मनुष्याची संकल्पना त्याच्या डोक्यात आली आणि त्याच्या मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा त्यांनी मनुष्य बनवला. म्हणून त्याची शाश्वतता, सत्यता कधीच ढळणार नाही, ती कायम राहणार. तुम्हाला जाणवत मला जाणवं, पहिला आत्मा तुम्हाला फील हो न हो, तो देव आहे. ते तरी देखील आपण आपल्या अक्कल हुशारीनेच आपलं जीवन जगतोय जास्तीत जास्त. पण मला हे म्हणायचं की आत्मिक दृष्ट्या सक्षम व्हा, सुदृढ व्हा आणि त्याच्यातलं ज्ञान मिळवा आणि मग जगा. मग तुम्ही बघा दोन्ही वर्ल्ड मध्ये तुम्ही असा उलटा पालक कराल ना, कारण का तुम्ही दोन्ही जगात ऍक्सेस करणार ना. अव्हेंजर सारखं या पोर्टल मधनं त्या पोर्टलला, इकडून तिकडे. वाव, किती भारी. 2012 मध्ये जायचं का? हा, जातो. टाइम डिमेन्शन मध्ये काम करायला लागले लोक. मूवीतल्या कल्पनेत आवडते. खरं खरं सांगायला लागलो, तुम्ही टाइम डिमेन्शन अख्खी दोन्ही जगात उलटापालट करू शकता, कारण तुम्हाला ऍक्सेस तसा दिलाय ना. पण तुम्ही इकडं जाऊन
जातच नाहीये, कारण लवकर काय दिसत नाही, कारण तुमच्या डोळ्यात झापडे लागले अविश्वासाची. ती झापडं जोपर्यंत निघत नाही ना आत्मिक जग कळणार नाही. ओ माय गॉड, हे सत्य बाबा. मी उगीच नश्वर जगामध्ये खूपच शहाणपणा करायला चाललो होतो, मग आता मी दोन्ही जगात ऍक्सेस करू शकतो. यस, मग मी असा उभा आहे या जगासाठी. अलिशा, एलिया, मोसेस, जोशुआ सर्व दोन्ही जगात ऍक्सेस मला आहे. मी असं बघेन आणि परमेश्वराकडे मागेन की ह्या जगात, माझ्या राज्यात, मी जिथं राहतो त्या कार्यक्षेत्रात असं घडलं पाहिजे. मी प्रार्थना आहे की उत्तर कसं येते, कसं येणार, काय अडखळणं आलं, कुठली अडखळण आहे, ह्याच्या जीवनात काय अडखळण आहे, हे सगळं पाहण्याची संधी मला मिळणार. ती अडखळणं दूर करण्याची मला संधी मिळणार. त्याला ते उत्तर मिळवून देण्यासाठी मी मदत करणार. आणि मग जगिक जीवनामध्ये इकडे तो समृद्ध होणार, जगामध्ये त्याचा गौरव होणार आणि माझंही तर कौतुक होणार. हे सगळं इकडं आणि इकडं दोन्ही जगामध्ये मला ऍक्सेस आहे. पण हे कोण करायलाच तयार नाही आजकाल. ते पोर्टल तुमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तांनी 2000 वर्षांपूर्वी क्रूस खांबावरच उघडलं. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते दोन्ही वर्ल्डचे ऍक्सेस करू शकतात. अरे अव्हेंजर आहे तुम्ही देवाचे. सगळं काही ठीक करण्यासाठी तुम्हाला बनवलंय, पण आपला अव्हेंजर ढकलून नुसतं खात बसलेला आहे. काय कामाचा नाही, काय कामाचा नाही. रोज रविवारचं इथून गेले की आपलं तयार आहे खाणं. छान होतं वचन छान होतं. परत दुसऱ्या दिवशी कामाला गेला, शैताने तिथं अडकवला, कर काम मस्त आहे, ह्या कामच करत राहायला पाहिजे. प्रमोशन, पैसा, ह्याला एवढं शॉपिंग, ओके, याच्यातच याचं समाधान आहे. मेला 57, 58, 60, 70 चा होऊन गेला. वर स्वागत खरं देवाने वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. असं एवढं वर्ष जगून आला आणि केला का रे? तुझं पाचारण साधं तू विचारलं नाही. तुझं पाचारण ज्या गोष्टीसाठी मी तुला निर्माण केलं त्या गोष्टी सुद्धा तू ऍक्सेस केलं नाही. टीनेजर मुलं दानिएलापासून प्रेरणा घ्या. वयाच्या 17व्या-18व्या वर्षी परमेश्वराबरोबर असं घनिष्ठ नातं त्याने जोडलं की ते नुसते अधिपती राहिले नाहीत. पुढच्या अध्यायामध्ये जाणार आपण, त्यावेळेस शिकूयात की ते काय झाले पुढे, कारण वेळ संपत आहे. अजूनही आपण विषयाकडे अजून आलेलं नाही. त्याला जे स्वप्न पडलं काय होतं ते स्वप्न अजून आलेलं नाही, पण हे महत्वाचं होतं. आज जे सांगितलं ते महत्वाचं आहे. हे जर फाउंडेशन नाही झालं तर ते नाही कळणार. या छोट्या छोट्या गोष्टी वचनातल्या ते सहज नव्हत्या. काही सहज नाही प्रियांनो जगात. शाश्वत जग आहे, आत्मिक जग. सगळे तुमचे स्वतःचे लॉजिक बाजूला ठेवा. तुम्हाला इलॉजिकल वाटतील, पण नॅचरल जेवढं सत्य आहे ना त्याच्यापेक्षा अधिक प्रखर सत्य हे की अलौकिक जग आहे ज्याच्यात परमेश्वर वास करतो, देव आत्मा आहे आणि अखिल विश्वावर त्याची सत्ता आहे. तो पाहिजे त्याला वापरतो. लक्षात येते? अरे तुम्ही वोट कोणाला पण करा, तुमच्या मर्जीतला निवडून त्यांनी ऑलरेडी निवडलेला असतो. त्यांनी ऑलरेडी निवडलेला असतो. इथे जे कोण बसले ना सध्याला आमदार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून, देशाचा पंतप्रधान म्हणून, सगळ्या जगामधले सगळे जे बसलेत ते सगळ्यांना बसवणारं कोण आहे? कोण आहे सांगा ना. त्याला ओळखता तुम्ही? कनेक्शन आहे त्याच्याबरोबर तुमचे? आमचं थोडं काम करा केलं. तुम्ही दुतंडी व्हायचं नाही. तुमचे कनेक्शन आहेत का त्याच्याबरोबर? आहे. मग थोडं काम सांगू. सोलापूरचा विकास करायचा आहे. माझी विनंती सांगालो, जरा ऐकून तर घ्या. या मंडळीच्या प्रत्येक व्यक्ती आर्थिक दृष्ट्या, आत्मिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या समृद्ध व्हावं असं मला वाटतं. मी तुमच्या निवेदन द्यायला, तुमचं कनेक्शन हवं. मी अपील करायला लागलो तुम्हाला, माझं अर्ज द्यायला लागलो तुम्हाला. सोलापूरचा विकास व्हावा, या मंडळीतल्या लोकांचा आत्मिक, आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम व्हावेत, उन्नती व्हावी ही माझी दुसरी विनंती आहे. तुमचे कनेक्शन आहेत बरं का मोठ्या लोकांशी, डायरेक्ट देवाशी तुमचे कनेक्शन असं तुम्हीच सांगितलेलं आहे. माझी विनंती आहे प्लीज, या भारत देशाची अशी उन्नती व्हावी की अखिल विश्वामध्ये भारताचं नाव ख्रिस्तमय आणि ख्रिस्ताचं अनुसरण करणारे लोक म्हणून एक भारत असं ओळखलं जावं की ख्रिस्तीला अनुसरणारे. अशा अनेक विनंती आहेत माझ्या. तुमचे कनेक्शन आहेत म्हणून सांगा. हे तिघच असं जमले की नाही
तसं पुन्हा आपण 9, 10, 11ला पण जमणार आहे. आणि तुमचे कनेक्शन वापरा की तेव्हा प्लीज. वापरता का फक्त स्वतःसाठी वापरता? थोडा आम्हाला भी सुनो, थोडेसे हमारे भी सुनो. एक माझी विनंती आहे की तुम्ही प्रार्थनेत उचलून राहा. तुमचे कनेक्शन आहेत तर तो ऐकेल. वशिलांची काम होतं की नाही. मी ज्या शाळेत आहे, समजा आता सिस्टर आले एका मुलाला घेऊन, जरा याच एरियात आहे, माझं ओळखीचं आहे, जरा ऍडमिशन करून, पण सिस्टर आले आणि मी तिथं आहे, ठीक आहे, दिले ऍडमिशन. होते की नाही काम? तसंच होणार आहे ना. तिच्याकडे तुम्ही जाणार, लेकरू म्हणून मागणार, पप्पा जरा येत ना काम कर. ठीक आहे, होतं ना. एक मुलगी जिला मी केक दिला आणि एक मुलगी जिने माझा हात पकडलाय, ती माझी खरी मुलगी आहे आणि ती रस्त्यावरची आहे. रस्त्यावरच्या मुलीला पण मी केक दिला, हिलाही केक दिला. घरी कोणाला घेऊन जाणार? तशी तुम्ही लोक आहे. उसको भी केक मिलने वाला है. हे अधिपती पण बसले, त्यांना दिलेला आहे केक सगळं. पण घरी पण चाललंय. तुमचं कनेक्शन मोठं आहे, वापरायचं का? खूप ह्याच्याने वापरायचं, स्वतःसाठीच नाही, सगळ्यांसाठी. हे कनेक्शन बघूयात आपण. हे छप्पर तोडून इथं अभिषेक उतरला पाहिजे. मी झोमॅटोने ह्यांच्याबरोबर अजिबात कम्पेअर करणार नाही. आपले देवदूत भारी आहेत, ते प्रार्थनेची उत्तर घेऊन येणारे, एस्कॉर्ट करणारे लोक आहेत. मी त्यांच्याशी कम्पेअर करणार, पण इतकी जबरदस्त प्रार्थना व्हायला पाहिजे. स्वर्गाची शिडी इथं निर्माण झाली पाहिजे. वरून खाली वरून वर देवदूत असं वाटलं पाहिजे, अरे ही बहीण हा भाऊ इतका आवेशाने प्रार्थना करत आहे, इतकं देशासाठी, लोकांसाठी, आमच्या लेकरांसाठी करत आहे. असे प्रार्थनेचं घेऊन जातात की नाही, देव म्हणायला पाहिजे आम्ही घेऊन जात, लगेच डिलिव्हरी, लगेच डिलिव्हरी, असं इथं व्हायला पाहिजे. हे आणि होताना दिसतंय, पण तुमची विश्वासाची नेत्र उघडावी अशी मी प्रार्थना करणार. तुमचे आत्मिक नेत्र उघडावेत आणि तुम्ही सामर्थ्यशाली लोक आहात हे तुम्हाला प्रचिती देते.